राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो 7वा हप्ता आहे त्या 7व्या हप्त्याबद्दल या ठिकाणी मोठी घोषणा झालेली आहे। तर चला सविस्तर या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती घोषणा या ठिकाणी बघणार आहोत। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्ही बघत असाल तर आम्हाला तुमचा जिल्हा नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि जर तुम्ही आणखीन या चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर लगेच सबस्क्राइब करून टाका। तर चला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 7वा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो 7वा हप्ता आहे तो 7वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। आता या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या शेतकरी मित्रांनो, आता जे शेतकरी मित्र 7व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते, नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो 7वा हप्ता आहे तो 7वा हप्ता लवकरच जमा होण्याची या ठिकाणी शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे। तर चला सविस्तर या ठिकाणी बघू कोण काय म्हणाले, काय जाहीर झाले या ठिकाणी आपण बघू शकतो। आश्वासन काय आलेले आहे, किती निधी मिळालेला आहे, निधीमध्ये काय सांगितलेले आहे, कोणत्या शेतकऱ्यांना 2 हप्ते एकत्र मिळणार, पूर्ण माहिती बघायला मिळेल। व्हिडिओ खूप छोटा आहे पण व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, अर्धवट काय बघू नका, पूर्ण बघा। तर चला सविस्तर माहिती घेऊ आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करून टाका। तर चला केंद्र सरकारच्या PM किसान योजना, जी PM किसान योजना होती ती 20वा हप्ता तुम्हाला मिळालेलाच आहे। तर चला बघूया आता जो 7वा हप्ता आहे नमो शेतकरी महासन्मान निधीचा तो 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये DBT मार्फत कधी जमा होणार। तर चला शेतकरी मित्रांनो करू त्या योजनेला सुरुवात, करू त्या अपडेटला सुरुवात, करू त्या घोषणेला सुरुवात। तर चला आता काळजीपूर्वक लक्ष द्या शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता 2 ऑगस्ट 2000 रोजी जमा झाल्यानंतर आता राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा हप्त्याची प्रतीक्षा सुरू या ठिकाणी आहे। मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याच्या अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा होऊ शकतात। आता या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी 7व्या हप्त्याची वाट बघत होते त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाचा या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे। आता जो तुम्हाला PM किसान योजनेचा 20वा हप्ता आहे तो तुम्हाला 2 ऑगस्ट रोजी या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये DBT मार्फत जमा केला होता। आता या ठिकाणी लक्ष द्या, मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याच्या अखेर, आता सध्या ऑगस्ट महिन्याचा शेवटच चालू आहे आणि राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2000 रुपये या ठिकाणी जमा होऊ शकतात। आता या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या, मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी या ठिकाणी आलेली आहे। आता ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये, आता चाललेला हप्ता पण ऑगस्ट महिन्याचा शेवटचाच आहे, कधी पण तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होऊ शकतो, ते पण DBT मार्फत। तर चला सविस्तर अपडेट बघू, समोरची घोषणा बघू, काय घोषणा झालेली आहे, यावर राज्य सरकार काय म्हणले, देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणले, संपूर्ण माहिती बघायला मिळेल। व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ खूप छोटा आहे, सबस्क्राइब करून टाका। तर चला बघूया काय म्हणाले। आता या ठिकाणी लक्ष द्या, बऱ्याच शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये असा प्रश्न आहे की कोणत्या तारखेला पैसा जमा होणार, कोणत्या दिवशी पैसा जमा होणार। तर चला सविस्तर या ठिकाणी बघूया घोषणेमध्ये काय सांगितलेले आहे। 7व्या हप्त्याची संभावना, तारीख आणि आर्थिक तरतुदी। तर चला या ठिकाणी बघू तारीख आणि आर्थिक तरतुदी। PM किसान योजनेचा 20वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी जमा झालेला होता, त्यामुळे आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 7वा हप्ता आहे तो 7वा हप्ता या ठिकाणी लवकर जमा होण्याची शक्यता आहे। आता याची तारीख बघू, तारीख कोणती दिलेली आहे, वार कोणता दिलेला आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे। व्हिडिओ खूपच छोटा आहे पण व्हिडिओ पूर्ण बघा, अर्धवट काय बघू नका। जे शेतकरी पूर्ण व्हिडिओ बघतील त्यांना पूर्णपणे या ठिकाणी माहिती समजेल, जे शेतकरी पूर्ण बघणार नाही त्यांना अर्धवट माहिती ती समजणार नाही, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला तारीख वेळ पूर्ण या ठिकाणी सांगणार आहे, संभावना काय आहे ती पण या ठिकाणी कळणार आहे तुम्हाला, व्हिडिओ पूर्ण बघा। आता या ठिकाणी काळजीपूर्वक शेतकरी मित्रांनो लक्ष द्या, सरकारकडून याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। आता या ठिकाणी काळजीपूर्वक बघा, तरीही अविश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाल्यानुसार ऑगस्ट 2025च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये हा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। आता शेतकरी मित्रांनो काळजीपूर्वक बघा, या ठिकाणी आपण बघू शकतो सरकारकडून अधिकृत या ठिकाणी घोषणा केलेली नाही आजपर्यंत, पण तरी पण
जे आश्वासनीय सूत्राकडून या ठिकाणी माहिती मिळत आहे त्या माहितीमध्ये असं सांगितलेलं आहे की आता ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा हप्ता जमा होऊ शकतो। हा हप्ता 96 लाखपेक्षा जास्त पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2-2 हजार रुपये टाकण्यात येणार आहे। तर चला समोरचे अपडेट बघू। समोरचे अपडेट काय आहे ती पण एक खटी आपण संपूर्ण बघणार आहोत। तर चला बघूयात ती समोरचे अपडेट। एकच अपडेट राहिलेली आहे, आता ती अपडेट बघून जा शेतकरी मित्रांनो। आता शेतकरी मित्रांनो ही शेवटची अपडेट आहे, एवढी शेवटची अपडेट बघून जा। होण्याची अपेक्षा आहे यासाठी राज्य सरकारला सुमारे 1900 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी लागणार आहे। या हप्त्याची वेळेवर या ठिकाणी आल्याचे या ठिकाणी शेतकऱ्यांना खरीप हंगामातील कामांसाठी बी खते मजुरीसाठी आर्थिक पाठबळ या ठिकाणी मिळणार आहे। जो आता शेतकऱ्यांना हा 7वा हप्ता मिळणार आहे तो 7वा हप्ता आता शेतकऱ्यांना बी खते कामांसाठी या ठिकाणी यूज होणार आहे। बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरामध्ये तंगी चालू आहे, त्यांची पण तंगी या ठिकाणी मुक्त होईल फक्त याच्या साहाय्याने। या लवकरच राज्य सरकार या ठिकाणी टाकण्यात या ठिकाणी येणार आहे। त्यामुळे आता तुम्हाला या ठिकाणी आश्वासन या ठिकाणी आलेले आहे की आता ऑगस्टच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये तुम्हाला हा हप्ता कधी पण या ठिकाणी डीबीटी मार्फत टाकण्यात येणार आहे। तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। जसा सरकार जाहीर करेल तारीख वेळ तसा आम्ही व्हिडिओ बनवू। जर तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका। जसा आम्हाला अपडेट येईल तसं आम्ही व्हिडिओ बनवू, तुम्हाला माहिती देऊ, त्यामुळे सबस्क्राईब करा। भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो।